कोल्हापूरनंतर बातमी ही सांगलीतून येतेय। सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी जी आहे ती आता 40 फुटांवर पोहोचली आहे आणि खबरदारी म्हणून लष्कराची एक तुकडी सांगलीमध्ये दाखल झाली आहे। तसंच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त यांनी लष्कराच्या तुकडीच्या अधिकाऱ्यांसोबत कृष्णा नदीच्या पाणी पातळीचा आढावा घेतलाय। संभाव्य पूर परिस्थिती पाहता लष्कराचे जे जवान आहेत ते सांगलीच्या कर्नाळ रोडवरती प्रात्यक्षिक देखील करणार आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। सैन्य दलाची एक तुकडी सुद्धा तिथे तैनात करण्यात आली आहे। सांगलीच्या आर्मी पुलाजवळ ही इशारा पातळीजवळ पाणी पातळी पोहोचले। आपण पाहू शकता मध्ये सध्या मागे पाहू शकता की आर्मीचे जवान आणि महापालिका कर्मचारी इथं तैनात झालेले आहेत। की नदीकाठची जो 40 फुटाचे पाणी पातळी इशारा पातळी आणि 45 फूट ही धोका पातळी। तर त्या ठिकाणी जे का काकानगर, सुरेश प्लॉट, इनामदार प्लॉट या ठिकाणी पाणी गेलं। या ठिकाणी आर्मीद्वारे प्रात्यक्षिक येणार आहे। आपण मागे पाहू शकता की महापालिका कर्मचारी सुद्धा यात सामील झाले, आयुक्त सुद्धा आहेत आणि हे एक प्रात्यक्षिक करणार आहे की पाणी कुठपर्यंत आले, कशा पद्धतीने पाणी येत आहे आणि कुठं कुठं पाण्याचे जर पाणी वाढलं तर तरी रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने घेता येईल आणि काय लोकांची परिस्थिती आहे किंवा काय ह्याचा आढावा घेण्यासाठी ही आर्मीची टीम आता पाण्यात उतरलेली आहे। आणि त्याचबरोबर महापालिका कर्मचारी, आयुक्त आणि पोलीस प्रशासन या सर्वच लोक या पाण्यात उतरले आहे। आणि थोड्याच वेळात कळेल की काय काय कशा पद्धतीने कुठं पुढं 11 वाजता जी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे, त्या बैठकीनंतर जिल्ह्यात रेस्क्यू ऑपरेशन किंवा जर का पाणी वाढलं कृष्णाचं पाणी तर त्या पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने राबवतील याचाही आढावा घेण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली।